हाय व्ह्यूअर्स, आज आपण बनवणार आहोत घेवड्याची आमटी। त्यासाठी हे पहा, असे घेवडे असतात जे जात्यावर दळलेत आणि त्याची अशी डाळ केलेली आहे। हा पांढरा घेवडा आहे, ह्याला आम्ही फरशी घेवडा म्हणतो। तर हा जात्यावर दळलेला आहे। आता तो आपण नेहमीसारखा कुकरमध्ये जशी तुरीची डाळ शिजवतो ना, तसा आपण शिजवून घेणार आहे, स्वच्छ धुवून ही डाळ घेवड्याची। हे पहा व्ह्यूअर्स, आपली घेवड्याची जी डाळ आहे ती छान अशी शिजलेली आहे, तुम्ही बघू शकता। चांगली घोटली गेलेली आहे, बघू शकता तुम्ही। आता ही आम्ही कुकरमध्ये 4-5 शिट्ट्या केल्या होत्या। आता फोडणीसाठी काय काय साहित्य लागणार ते मी सांगते। 5-6 लसणाच्या ठेचलेल्या पाकळ्या, थोडासा कढीपत्ता, कोथिंबीर आणि 1 मीडियम साईजचा टोमॅटो। हे पहा, घेवड्याच्या डाळीला फोडणी देण्यासाठी इथे मी पातेलं ठेवलं आहे। त्याच्यात आपण 2 चमचे तेल घालूया। जिरे मोहरी 1 चमचा घालायचा आहे। अर्धा छोटा चमचा हिंग, कढीपत्ता, ठेचलेला लसूण, हे पहा, लसूण छान लालसर करून घ्यायचा आहे। हे पहा, लसूण छान लालसर झालेला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकू। टोमॅटो आपल्याला मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे। हे पहा, 2 मिनिटं झालेली आहेत आणि छान आपला टोमॅटो पहा मऊ झालेला आहे। आता आपण ह्याच्यात टाकायचं आहे पाव चमचा हळद, 2 चमचे कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा घरगुती काळा मसाला, नसेल तर तुम्ही गरम मसाला किंवा गोडा मसाला पण वापरू शकता, किंवा तुमच्या घरात जो घरगुती मसाला तुम्ही वापरता तो वापरला तरी चालेल। हे पहा, छान आता मसाला पण फ्राय झालाय तेलावरती। तर आपण ही शिजलेली डाळ टाकायची आहे। आता आपण ह्याच्यात पाणी टाकून घेऊया। तुम्हाला जितकी घट्ट पातळ डाळ लागते त्या हिशोबाने पाणी टाका। इथे मी 1 ग्लास पाणी टाकते। 1 ग्लास आता आपण पाणी टाकलेलं आहे। तुम्हाला जास्त पातळ पाहिजे असेल तर तुम्ही त्या प्रमाणात पाणी टाका। हे पहा, आता आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया। आणि थोडीशी आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकूया आणि छान उकळी काढून घेऊया आमटीला। हे पहा, 5 मिनिटं झालेले आहे। आता आपल्या आमटीला छान उकळी आलेली आहे घेवड्याच्या, बघू शकता तुम्ही। नेहमीचं वरण भात खायचं कंटाळा आला तर तुम्ही घेवड्याच्या डाळीची आमटी करू शकता, छान टेस्टी लागते ही। आता आपण गॅसची फ्लेम ऑफ करूया। मी तुम्हाला रेसिपी सर्व करून दाखवते। हे पहा व्ह्यूअर्स, आपली छान अशी पाहू शकता तुम्ही घेवड्याच्या डाळीची आमटी तयार आहे। मी तुम्हाला जवळून दाखवते कशी दिसते, टेस्टी टेस्टी, यम्मी यम्मी। जर तुम्हाला माझी ही घेवड्याच्या डाळीची आमटीची रेसिपी आवडली तर माझे चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा। ही रेसिपी तुम्ही नक्की बनवून पहा। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा।